नमस्कार नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय पनीर पराठा. मुलांच्या टिफिनसाठी पनीर पराठा आपण लहान मुलांसाठी बनवतोय. त्याच्यासाठी घेतलेले साहित्य सांगते: कांदा, कोथिंबीर, 100 ग्रॅम पनीर, हळद, लाल तिखट, धन्याची पावडर, जिऱ्याची पावडर आणि किचन किंग मसाला, कस्तुरी मेथी आणि मीठ. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदा, कोथिंबीर याच्यामध्येच पनीर पिसून घेऊया. मी आता पनीर पिसून घेतलेले आहे. आता आपण याच्यात कोरडे मसाले घालतोय. हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही, पण आपण मुलांसाठी बनवतोय ना, त्याच्यामुळे मी हिरवी मिरची नाही घालत आहे. एक कस्तुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आपलं सारण आता तयार झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे. 1 वाटी पीठ घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. थोडासा ओवा घालायचा हातावर क्रश करून. आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना, मुलांचे वारंवार पोट खराब होते, त्यासाठी ओवा जरूर घाला. मी थोडंसं तूप घालते, तुम्ही तेल सुद्धा घालू शकता. आणि काय पराठा असा मऊ लुसलुशीत होतो. आणि पाणी. आता याला छान मिक्स करू. छान पीठ मळून घेऊ. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण त्याला थोडंसं तेल लावून आणखी थोडंसं मळून घेऊ आणि त्याचे गोळे करून घेऊ. गॅस चालू करू. छोटासा गोळा घ्यायचा, पिठात थोडा आपण पुरण भरतो तसंच भरायचंय आणि छान त्याचं तोंड बंद करून पराठा लाटायचा. छान असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे पराठा खायला टेस्टी लागतो. जर कमी टाकलं तर मग ते फिक्का फिक्का लागतो. दाबून दाबून आतलं सारण छान पसरलं पाहिजे. पराठा सारखा आला पाहिजे. त्याच्यातले जे सारण आहे ते कडेपर्यंत गेलं पाहिजे. बघा, गेलं ना. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पराठा शेकून घ्यायचा. आता मी तेल लावतीये, तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता. माझा मुलगा खात नाही बटर तूप, म्हणून मी तेल लावतीये.
100 ग्राम पनीरमध्ये 3 ते 4 पराठे आरामात होतात. पराठा दोन्ही साईडने छान आलटून पलटून असं खरपूस भाजून घ्यायचं. माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यात त्यासाठी धन्यवाद.